हाय, आज माझी फ्रेंड अंकिता मला भेटायला आली होती आणि तिचा बड्डे पण होता. तिचा 20ला बड्डे होता, पण मला काही जमलं नाही. म्हटलं आज फ्रेंडशिप डे आणि बड्डे दोन्ही सेलिब्रेशन होऊन जाईल आपलं. त्यामुळे ती आली होती मला भेटायला. वारजेवरून आली होती ती मला भेटायला. तर तिला म्हणलं ये घरी बसून तरी काय करणार, सॅटर्डेच ये म्हणलं तिला, पण सॅटर्डे ती आली नाही शाणी. म्हटलं चला बाहेर जाऊया. ती म्हणली पार्टी चल म्हणलं पार्टी भाऊ काय देते. मग गेलो. मी माझ्या गाडीवर बसले होते नवऱ्याबरोबर आणि ती स्कूटीवरती येत होती तिच्या याने. ठीक आहे, मग आम्ही चाललो होतो. एका कॅफेमध्ये गेलो. कॅफेमध्ये गेल्यानंतर आम्ही चीज बॉल मोमोज घेतले होते. ते स्टार्टिंगला आम्हाला वाटलं खूप येतील, पण काय कमी वाटले आम्हाला. ठीक आहे म्हणलं चलो. ती गेली. मग नंतर तिला जायचं होतं. तिने मला वॉच गिफ्ट दिलं होतं, तर ते मला खूप मोठं होत होतं म्हणून आम्ही वॉचेसच्या दुकानात गेलो आणि तिथे ते कमी करायला गेलो होतो. ते आजोबा आम्हाला कमी करून देत होते. सॉरी, आजोबा नाहीत, काका. त्यांनी कमी करून दिलं आणि याने मग माझ्या हातामध्ये घातलं. बघा किती छान दिसते. छान कलर तिने चूज केला होता. माझ्यासाठी गेली होती ती तिकडे, शनिवारवाडीच्या तिकडे गेली होती आणि ती तिथून घेऊन आली होती माझ्यासाठी ती वॉच. छान कलर वगैरे चांगला होता. फक्त ह्याचे मला कारण बसत नव्हतं. माझी तब्येत पण खूप कमी झाली आहे नाईट शिफ्टमुळे. आधी माझी तब्येत ठीक होते, सोडा, पण काय नाईट शिफ्टमुळे तब्येत कमीच होते. काही सांगता येत नाही, जेवण वगैरे वेळेवर जात नसल्यामुळे. तर मग त्यांना दिलं होतं. तोपर्यंत म्हटलं काय करावं मग बसलो होतो मोबाईलमध्ये बघत. हां म्हटलं आता आपण जाऊया डीमार्टला, ससाने नगरच्या डीमार्टला. पण खूप गर्दी असते आणि खूप चिकचिक आहे तिथे, कारण खूप लोक येतात आणि स्पेस पण खूप कमी येते ससाने नगरच्या डीमार्टला. चला म्हटलं तिथेच जाऊया. जरा शॉपिंग पण करायची होती मला. कुकर आणि प्लस कढई पण घ्यायची होती. ठीक आहे, त्यांनी काकाने करून दिले आहे मला वॉच. छान दिसतं आहे, बघू शकता तुम्ही. कलर पण छान होता. डीमार्टला गेलो. डीमार्टला गेल्यानंतर तामान घ्यायचं होतं आम्हाला ते देवासाठी, आणि प्लस एक छान थाळी पण होती. हा म्हटला ही पण घेऊया आपण. म्हणजे ठीक आहे चालेल, रक्षाबंधन पण जवळ येतं आहे, त्यामध्येच आपण ओळूया रक्षाबंधनच्या टायमिंगला. ठीक आहे, ते एक घेऊया म्हटलं. आणि एक छोटासा तांब्या होता, तो पण म्हटला घेऊया. ठीक आहे म्हटलं घेऊया. छान वाटत होता, क्यूट दिसत होता तो. मग ते आम्ही सगळं घेतलं आणि म्हटलं होतं यावं रिटर्न. मग नंतर भांड्याच्या दुकानात गेलो. तिथं आम्हाला कढई वगैरे नाही नीट भेटली. ह्या भांड्याच्या दुकानात आलो. ही शॉपिंग केली, कढई वगैरे. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, कारण तिथं खूप घाई झाली होती आम्हाला. संध्याकाळी खूप लेट झाला होता, घरी जायचं होतं. आणि मग आलो, पैसे वगैरे पेड केले ना. आलो म्हटलं 4,000 गेले. 4,000 गेले. म्हटलं बस शांत. 4 नाही, सॉरी, कढई आणि ह्याला 4,000 गेले. आणि प्लस हे बाकीचं वगैरे डीमार्टचं सामान त्याला 4 गेले. अशा 8,000 गेले माझे. ही कढई आणि प्लस हा कुकर. कढई बघू शकता तुम्ही, खूप छान क्वालिटीची आहे कढई. मी पण कसं बघितलं व्लॉगिंगमध्ये यूज करते. म्हणजे मला हीच कढई घ्यायची. मी त्याच्या मागं लागले होते. म्हटलं अरे 4,000. म्हटलं ठीक आहे चालेल, घेऊ. म्हटलं घेतली त्याने मला कढई. आणि हा कुकर हॉकिन्सचा भेटला होता मला. होता माझ्याकडे, पण खूप मोठा होता. आम्ही दोघंच आहे, दोघांसाठी एवढा मोठा कुकर लावणं जमत नाही. छोटा घेऊया म्हटला. आणि तुम्ही माझे व्लॉग बघताय पण मला सबस्क्राईबच करत नाही. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं न्यू चॅनल आहे, आता जस्ट आय थिंक 10 to 15 डेजमध्ये मी ओपन केलं आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला, आणि प्लीज फॉलोअर वाढवा आणि सबस्क्राईब करा. प्लीज थँक्यू. बाय.